कसे आले हो? कवर बसवशील मला आणशील का तर जेवायला? आले आले. अरे रानात जायचंय मला. तुम्हाला किती हाका मारायच्या रे? धरा दमच निघत नाही. मग मी काय म्हणते हा जेवा ना. तर तुझंच ऐकू तर मग जेवत. पोरग लग्नाला आले त्याचं लग्नाचं बघावं जरा. बघ ना तुझ्या भावाला मग म्हणून असली पोरगी द्या का. त्याला बी म्हणते तो काय देईन आपल्याला का? शेतकऱ्या मोठ्या बघतोय. काय कमी आहे आपल्याकडे? मोठ्या घरी द्यायची त्याला. अरे मोठ्या घरचं झालं मी म्हणतो पण काय होईल एखादी ना. आपण गरीबाची बघू काय बरं पडतो. बघा ना आपल्या जातीत भेटत नाही एखादी. जातीत नाही म्हणायचं. आपण शिकले सवरलेले जरा समाजात वागवतो. आपल्या पाहुण्या रावळ्यात म्हणायचं. पाहुण्या रावळ्यातली एखादी पोरगी आली की आपल्याला सांभाळायला सोपी. भविष्यात जीव लावेल. दुसरं काय? बरं बरं तशी कवाय ना पण बघा ना मग. ते पोराच्या अगोदर त्याचा सल्ला घ्यावा लागेल. त्याला म्हणावं लागेल. आता तो चांगलं लग्नाचं पोरग झालंय त्याला काय विचारायचं. तर ते एक आहे ना ते शेजारचा गणपण आहे का खालच्या वस्तीवरला. हा ते जरा म्हणजे बहीण दिलेली ना तिकडं. हा त्यांच्या तर भाऊ किती पोरगी त्याच्या बरोबरीच्या पोरांची. लग्नाचा विषय चाललाय तुझ्याच लग्नात चाललंय भाऊ. माझ्या मग आता वय झालं ना कवर बॉम्बलाच फिरवतो. लाज वाटते का बापाला म्हणतो परत करता का. नाही मला वाटलं तुमच्या विषय चाललाय. नाही करायचं लग्न एवढं लवकर. मग ते मला एक पोरगी आवडती. आवडते पण ते आपलं नातं गोत काय आहे का परिचयाची? माझ्या ओळखीची आहे ना. ते नातं गोतं आपले. ओळखीची. पण तुझ्या का ओळखीची असेल पण तिला आई असन बाप असन आम्ही जाऊ विचारू बुवा असं असं आमचं पोरग आहे तुमची पोरगी बसू. आहे ना थोरातांची पोरगी पाहिजे. थोरातांची म्हणजे आपलं असं नातं गोतं कुठं? तसलं काही नाही. आमचं प्रेम आहे म्हणून करायचं लग्न. हा असू दे ना. प्रेम मी म्हणतो प्रेम काय असं माणसावरच करतात माणूस. हा आपलं नात्यातली नाही. नातीतली नाही नाही गोत्यातली बी नाही. गोतीतली बी नाही जातीची नाही. जातीची बी नाही म्हणते. चले छान. अरे गोळे आण मला. गोळी बीपीची देऊ का गाण्याला मारायची देऊ. आता तुला मला महाराज काय जे खरं आहे ते तेवढं सांगितलं मी. बाकी मला माहित नाही. तुम्ही बघा मला ती पोरगी आवडते. मी ती सांगितलं लग्न करणार आहे. राम राम राम. भाई हे पोरग तर बॉम्बच टाकून गेलंय. अरे चाललंय काय तुमचं? समाजात राहायची वागायचंय नाही. जगू द्यायचे पोरग कुणाची कुठली काय. पळा लवकर नाही तर म्हातारीने गोळीच घातली. थांब. काय काय होतंय काय तुला? काय होतं म्हणजे मी म्हातारीला सांगितलं माया काय ते माझं खायला काय गाण्या होय. पण गावात दोन गोष्टी लगेच पसरतात. एक म्हणजे आपण दुसरं म्हणजे लफडं. आता कष्ट झाले. हा ना आता काय करावं. म्हातारीला सांगितलं मी एवढी हिंमत करून. मग? मला काय पोरगी बघू नका. मी करीन तर पायल संगत लग्न करीन. म्हाताराचं वाटलं ना बीपी. काय म्हणतो फादर? मी आलो पळून. आता काय म्हणते काय म्हणते अवघड झालं आता कसं करायचं. एक आहे बरं का माझ्याकडे आयडिया बरं का. पण तू बघ मग माझा मित्र आहे पवार त्याला बोलून घेतो. बघू त्यासोबत बोलू मध्यस्थी करून देऊ. पण करीन का? हार दिन तो झवट जोडून 100%. आज 100% मी लावतो उशीला. मग काय हरकत नाही. मी असलेलं गाणं तू. मग लग्न करीन तर आता मग तीच सांगायचं. मग बाकी कोणा सगळेच नाही. थांबा थांबा. बघ आपलं मित्र येतो मला नव्हतं म्हणलं पवार. हा वय हा बोला की. ते सांग की. आमच्या भाऊचं जरा चाललंय मला समजलंय सगळं. कोणी कसं सांगितलं? काय गावात भांडणं आणि कुणाचं लग्न जमवायचं असलं की लगेच मला कळतं. तेवढ्यासाठीच तुम्ही. बरं तेवढं मग आता माझ्या कळालंच असेल ना. ते समजलंय ना सगळं. मग तेवढं बघा की जरा घरी जाऊन. 100% करणार तुमचं काम आपण. होणार ना. एकच नंबर करणार. कुणाची काय असा ना आपण 100% जुळवून देतो. जुळवा जुळवीत आपला एक नंबर आहे. मग काय हरकत नाही. गावात उगाच नाही. सगळ्यात अगोदर आपल्याला बोलावत्यात. आणि जरी नाही बोलावलं तरी आपण येतोच तिथं पोच होतो. 100% तेवढं हा, करा. करणार. तुमचा समजा विचार करतो पोटा बाळाचं संध्याकाळचं बिंदाबाचं लावतो. ते बी द्यावं लागेल का पोट पाण्याचं? कमिशन आता एवढं पोट वाढलं कमी आहे का? बरं का देतो मी. तेवढं सगळं पोटात बसणार माझ्या. नाही तुम्ही पचवणारे माणूस माहिती ना.
चालतं तेवढं माझ्या घरी मारता चक्कर चालतंय मारतो की चक्कर. लगेच मारा म्हणजे हा, कसं? बोलतो. माझ्या म्हाताऱ्याचं बीपी हाय व्हायच्या अगोदर. हो वाईट लागलाय चिडलाय लय. हा काय नाही बाप्पू बिप्पू वगैरे सगळं सगळं सांभाळतो मी. बरं या मग हा घरी जावा डायरेक्ट. बघा तेवढं मग कुठं चाललंय तू? आता कुठं नाही, आता बघू काय होतंय. चल मग चल घरी. नाही तर काय उगाच डोक्याला घोर लावून ठेवलाय नुसतं. अरे तुला कोणी बोलावलं इथं? हे काय आले बाप्पू लग्न असू नाहीतर भांडणं असू सगळ्यात अगोदर आपल्यालाच कळतं आणि आपणच मिटवणार आणि आपणच जुळवणार. अरे पण पोर आमचं आम्ही बघू ना जुळवायचं. तू कुठं निघाला आमच्या पोराचं लग्न जुळवायला आणि हे करायला? जुळवणार आपणच जुळवणार तुमचं पोराचं काय लग्न. आले पण तुम्ही इथं येणार आपण. हा किती आहे? उगाच शिकवायचं घर आम्ही आमचं बघू आणि तुम्ही काही नका बघू आमच्या पोरासाठी चोरी. तुझ्या पाया पुढतो तिकडे दुसरी आहेत ना घर, बघ ना गावाचं. इथं कुठं आमच्या गरीबाच्या घरात निघाला घुसायला? जुळवताना तुमच्या मुलाचं लग्न कशाला टेन्शन घेता. पण आम्हाला नाही करायची. आमच्या ना जातीची ना गुटीची ना पाहुणे ना रावळी. अहो जातीचे असू आगर जातीची नसू पण जुळवणार म्हणजे 100% जुळवणार. अहो आम्हाला कसं जमणार नाही ते सांगितलं ना एकदा. अरे पोरगी कोणाची पोरग कोणाचं आणि तू कशाला डोकं मध्ये आपडतो? बापू ह्या फाकड्यांनी ना काम मनाव घेतलं ना ते पूर्ण करणारच आणि 101% तुमच्या मुलाचं लग्न जुळून देणार म्हणजे देणार. बापू मी 100 लग्न जुळवल्यात 101 व लग्न तुमच्या मी मुलाचं जुळवून देणार आणि ह्यो फाकड्यात जमावणार तुमच्या मुलाचं लग्न. अरे तुला कमिशन भेटत असेल तिकडं बघ ना. अहो कमिशनचं काय कमिशन तुमच्याकडून नको. कमिशन घेणार नाही बिगर कमिशनचं जुळवणार आणि 100% आणि 101% मी जुळवणार. तू इथून गुढीत निघतो का? अगोदर डोकले आले माझे. टेन्शन नका घेऊ बापू देतो जुळून तुमच्या मुलाचं लग्न. काय बिल्लाचे रे? अहो कमिशन नको मला. अरे तू निघतो का? अहो नको बापू कमिशन. अहो बापू अख्या गावातली लोक मला म्हणतात माझ्या पोराचं जमव पोरीचं जमव तर मी तुमच्या पोराचं जमावणार म्हणजे जमावणार. काय कोट ग माणूस आहे. अहो जमावतो अहो, लग्न. काय दोन? तुम्ही पश्चाताप करून घेऊ नका परत. तू उठतो करतो रेच्या. पश्चाताप करून घेऊ नका परत. तुमच्या मुलाचं लग्न मीच जमावणार एवढं लक्षात निघा ठेवा. नाही ते डोक्यातच घालन तुमच्या. निघा चला इथून. पहिलं डोकं खराब झाले हे माणूस. हा ना उगा हुंबल नाही तर हुंबल डोक्याला. गावाने डोक्यावर घेतले म्हणून. ह्याला कोणी पाठवलं पण इथं नाही तेच. अरे आपलं नाही धड याला कुठं बसते आता हे करत. ते किड्याला येऊन दे त्याच्याकडे बघत येत जरा. बसा तुम्ही आराम करा नका डोक्याला टेन्शन घेऊ. नको नको केलं रे या पोराने. पाणी आणू का प्यायला तुम्हाला? ठीक आहे. घरी कशाला डायरेक्ट? हे आता सांगून टाकायचं. आता किती दिवस लपून लपून असं भेटणार आपण? लग्न करायचं मला काय नको सांगू. बाबा काय ग पोरी? काय नाही ती बाबा बोलायचं तुम्हाला. या की इकडं. हा बोल की. का बाबा हे कोण आणलाय? दुसरं कोण सोयरीक फिरिक पाहिजे गरज नाही बघा. मी गाणे सगळंच लग्न करणार आहे फक्त. अगं पण आपल्या जातीच आहे का? नाही मग मला ह्या घरात दुसऱ्या जातीचा जावई चालणार नाही. बाबा जात कुठं बघताय? माणूस म्हणून बघा की त्याच्याकडं. अगं पण जग काय म्हणीन मला थुकन ना माझ्या तोंडावर. अहो पण जग काय 2 दिवस बोलणार आहे बाबा. आयुष्य मला काढायचे त्याच्या बरोबर. हे बघा प्रेम करताना काही जात बघितली नव्हती आणि कसं आहे ना माणसाच्या मनाला जात नसते. अगं पण लगीन करून द्यायचं काय नाही पण जग काय म्हणीन थुकन ना माझ्या तोंडावर. बाबा तुम्ही समजून घ्या ना. तुम्ही नाही समजून घ्यायचं मग कोण घेईन मला समजून? अहो जग काय नाव ठेवायलाच असतंय. आणि तसं बी मला आई नाही. मी याच्याकडूनच प्रेमाची अपेक्षा केली. आणि तुमच्या मुलीला कुठल्याही गोष्टीची कमी पडून देणार नाही ह्यो शब्द आहे माझा. अरे लग्न होईपर्यंत तेच बोलतेत. मी शेवटपर्यंत साथ देईन तिला एवढा विश्वास ठेवा फक्त. बाबा लय मनाने चांगला आहे होतो. एकदा संधी तर देऊन पहा आम्हाला. अगं अक्कल बिक्कल आहे का नाही तुला? आणि कोण रे हो? चल निघ तू माझ्या पुरीच्या नादी लागलाय. पण बाबा ऐका की. तर हो घरात. कोण कुठलं पोरग माकड तोंडी लगीन करायचं म्हणती आणि तू 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 परत जर दिसलास ना टंगड तोडून हातात देईन तुझ्या.
अजिबात फिरकायचं नाही पुरीकडे माझ्या. परत सांगितलं नाही म्हणशील. माझ्यासारखा वाईट नाही. राम राम अण्णा. ये बाबा ये. कस काय येणं केलं? आलो असंच. काय काम काढलं? काय नाही आलो असंच. म्हणलं बघावं तुमच्या मुलीला स्थळ बघितलंय, बघू का एखादं स्थळ चांगलं. काय आता त्या पोरीने वेगळं झंगाट सगळं चालवलं. समजलंय मला, सगळं समजलंय मला. मी 100% तुमच्या मुलीचं जमवून देतो. टेन्शन मध्ये येईल का मी? निघाला का लग्न जमवाय? अहो जमवतो लग्न, टेन्शन नका घेऊ. जर आज तुमच्या मुलीचं आणि त्या मुलाचं जर लग्न नाही जमावलं तर उद्या ती टोकाचं पाऊल उचलत्या, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. अरे पण तो जातीचा नाही. अहो जात पात काही मानायची नसते. आजकाल नवीन जमाना आहे, त्या जमान्यानुसार तुम्हाला वागावं लागेल. करा विचार थोडा, नाहीतर उद्या लय पश्चाताप होईल तुम्हाला. अरे एवढं काय लक्षात तू लग्न ठेवा. जमवाय निघालाय? हो चालता. नको मला काय गरज नाही. आमचं आम्ही बघू. चल हे चल. निघाला लग्न जमवायला. परत माझ्या दारात येऊ नको. हो काय झालं एवढं का व्हायचं होऊन गेलाय तुम्ही? अहो बापू असं काय करताय? गावाची परंपरा मोडन. अरे पण त्यांनी दुसऱ्या जातीचं पोरग आणतंय ते पोरीला माझ्या. मला काय म्हणायचंय माहिती का? गावाची परंपरा मोडन, पण तुम्हाला गाव काय म्हणेन? अहो तुमचा हा फक्त गैरसमज आहे. गावातली परंपरा नाही. उलट ही जर लग्न झालं ना, गावातली नाती फिक्स होत्या. ध्यानात विचार करा. आणि काय आहे जातन पात ह्या पोरांनी उद्या कमी जास्त काय केलं? अहो उलट हे लग्न झालं तर जे काही मतभेद आहे काय ती नाती एक होत्या. नाती एक झाली की गावात शांतता नांदन, प्रेम नांदन, प्रेम वाढन, लोकांचं एकमेकांशी जी तू असं जवळ आहे का ती वाढ. आणि तुम्ही ती जात पात करत बसलाय काय? हा असलं विचार काढून टाका. चला बर चल. कार्टे एक नको नको केले गाड्या. गावात तोंड दाखवून देण्यात लोक. रे कुठे गेले पोरग? काय झालं म्हणजे? अरे काय का राहावं का नाही गावात? त्याच्यावर ध्यान ठेवा, नाही तुम्ही घर सोडून जाईल. घर सोडून जाईल. हा मग हा जा जा, पण संध्याकाळी वेळेवर दूध घेऊन या. अरे तुझं तो थोबाड चिरलं पाहिजे आणि त्याच्याकडे बघतो मी आता. हा मी काय केलंय ते? मग काय चाललंय तुमचं? लाज वाटत नाही काय? अहो तो त्रास देतोय, मग आता मला बी जळजळ होती, तो तसा वागतोय म्हणून. विषय काय चाललाय? दूध आणन, हे आणन, ते आणन. अहो बापू इथं काय बडबड करत आला का तू तुम्ही? परत? अहो तुमचा मुलगा पळून चाललाय तिकडे बघा. काय म्हणतो? आमराईत गेलाय. आमराईत आहेत 2 जण. अरे चल. चला लवकर. पहिला गेले वाटतं. हे पोराचा बाप पण हट्टे आणि पोरीचा बाप पण हट्टे. माझं कमिशन गेलं वाटतं आता. हा बघ जे होईन ते पुढचं पुढं बघू. हा आई कसली आली आहे जातपात? प्रेम करताना कोणी जात बघून प्रेम करतं का? बघ ना, प्रेम तर मनाने होतं, जातीने होतं का? मी कांतो ऐक, जसं होईन तसं जाऊ कुठेतरी लांब निघून. कुठे चालली होती? हा एवढं सांगून मी तुम्हाला कळालं नाही? आम्ही ऐकणार नाही कोणाचं. आमचं एकमेकावर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहे. तुम्ही असं ऐकत नाही ना, आम्ही पळून जाऊन लग्न करू. मग बघा तुमची इज्जत आणि तुमचं नाक आणि तुमचं गाव आणि तुमचं घर. आणि ह्या गावात पण नाही राहणार आम्ही, हा दुसरीकडे जाऊ राहिला. आणि परत कधी येणार नाही. काय रे मुर्द्या कुठे चालला सोडून घर? काय चाललंय काय तुमचं? तुम्ही ऐकत नाही बापू, मग मी काय करू? ऐकत नाही म्हणून तू असं करणार का? मुलगी घेऊन पळून चालला. अरे शुभ होतं काय? काय म्हणतील लोक? काय म्हणीन गाव? अरे किती नाक जाईन कळत आहे का काही? तुम्हाला तुमच्या इज्जतीचं पडलंय, इथं माझ्या प्रेमाचं पडलंय मला. आणि मी तिला सोडून दुसरीकडे कधीच लग्न करणार नाही. राहीन तर तीच संगच राहीन, नाही तर मग बघा मग जीवाचं काहीतरी बरं वाईट करीन. अरे देवा, काय अवदास सुचली तुला ही सगळी? जाऊ दे आता. हे ना याचं प्रेम पुढं आपणच हार मानली म्हणायचं. आता हे जर आपण नाही मान्य केलं तर लेकरं जीवाचं बरं वाईट करतो. माझं ऐका, तुम्ही ह्या 2 मुलांचं लग्न लावून द्या. तुम्ही जात पात काय ह्याच्यात मिक्स करू नका. त्यांचं प्रेम आहे. शेवट ते जीवाचं बरं वाईट जर केलं तर ते तुमच्यावर येईल. तुम्ही खरं बोलताय. पाहू ना, ऐका आता एवढ्या वेळेस जाऊ दे. आता हाय त्यांची इच्छा, तर समाजाचं आणि त्याचं लय विचार करत बसलो तर आपली लेकरं आहेत ना आपल्याला सोडून जाते आणि परत काहीतरी अजून अनर्थ होईल.
तर ऐकावंच लागेल आता, काय पर्याय आहे दुसरा. आता एकमेकांनी एकमेकाचे लेकर पदरात घ्या आणि त्यांचे सगळ्यात भविष्याचा विचार महत्वाचं करा. आता तुम्ही प्रेमच केले ना, हा. फक्त भविष्यात भांडण किरकिरी टाळा. नाही नाही नाहीतर मग अजून आमच्या डोक्यावरून जाईन ती. नाही करणार भांडण. करशील? नाही नाही करणार. चला आता एक चांगलं मुहूर्त पाहू आणि यांचं लग्न लावून देऊ. जाऊ नका कुठं. नाही आता आता कशाला जायचंय? तुम्ही राजी म्हणल्यावर मान्य आहे ना तुम्हाला? मान्य आहे. काय करणार मग आता दोन्ही लेकरांच्या पार्टीला मान्य आहे. हातात. झालं आप- असं ना नीट भांडणं किरकिरी परत कानावर आले पाहिजेत. बाई तुझं प्रेम आहे ना याच्यावर, शेवटपर्यंत साथ देशील ना त्याला सुखादुखात, बस एवढंच पाहिजे आम्हाला. चला मग काय, चल. झालं माझं कमिशन फिक्स. चला मग आता आपल्याला तयारी करावं लागेल लग्नाची. हा मग चल. अरे वा, पळून चालला होता. नाही आता आता नाही, आता जमलं लग्न, आता काय पळून जायचं? बरं झालं बाप्पू, तुम्ही समजून घेतलं. तुम्ही पण राव. समजूनच घ्यावं लागतंय. अहो ह्या जातीपातीपायी पोरं नको ते उद्योग करतात. कितीतरी पोरं जीवाचं नाही का बरं वाईट करून घेतात. बरं झालं. आणि इतका आनंद झाला की या जातीपायी गावातले सगळे लोक येत घेतात. जाती सोडून गेलं, लग्न झालं, प्रेम वाढन गावात, सलोखा वाढन लोकांचा, समाधान वाटलं. मंडळी, प्रेमाला कुठलीही जात नसते, कुठलंही काहीच नसतं प्रेमाला. दिलगते पे बेटा तो परिक्याचे जे असं झालं नाही जाऊ दे, आजकाल आहे ना मुलांपुढे ना आई बापाला झुकावंच लागत आणि त्यांची बाजू पुढे न्यावंच लागत. आई वडिलांची मान मारे त्याला पटलंय ना, ते महत्वाचं आहे. पण एकही ही प्रेम तुमचं शेवटपर्यंत असंच राहो एवढीच आमची अपेक्षा. नाही, तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही शेवटपर्यंत नेईन माझं प्रेम. चला गुलाबजाम. चला मग, आपल्या घरी चला. आता मुलीचे वडील बघू काय करते. कमिशन झालं फिक्स माझं.